नमस्कार. तर तुम्हाला आधी सांगितलं होतं की मी गावाला जाणार आहे, तर हा ब्लॉग तो आहे. मला गावाला येऊन आता 4-5 दिवस नाही, 4-5 दिवस तर नाही, 2 दिवस झालेले आहेत. आणि तुम्हाला सांगते हा व्हिडिओ मी का लेट पोस्ट करते, तर काय मी जिथं राहते ना तिथं रेंजच नाही आहे, नेटवर्कचा खूप जास्त इश्यू आहे. त्यामुळे माझे कंटिन्यू ब्लॉग तुमच्यासोबत येत नाही आहे. पण मी रोज शेतात जाते आणि शेतात गेल्यानंतर तिथं रेंज असते, तेव्हाच व्हिडिओ अपलोड करत असते. तर तुम्ही ना माझे व्हिडिओ नक्की बघत जा, कारण आता काय झालेलं आहे, नेटवर्क इश्यू असल्यामुळे आपले व्हिडिओ रोज डेली जे 6 किंवा 7 वाजता पोस्ट होतात ते होणार नाहीत. आता आपला व्हिडिओ कधी पण पोस्ट होऊ शकतो. आणि इथं कसं आहे, आपण खूप दिवसानंतर गावी आल्याकडे ना खूप सारे लोक आपल्याशी बोलायला येतात किंवा आपल्याला त्यांच्याशी बोलायला जायचं असतं. आता खूप मोठी फॅमिली आहे आमची, त्यामुळे त्यांच्या सगळ्यांकडे मला जायलाच लागतं, कारण मी छोटी आहे सर्वांमध्ये. माझ्या घरातून मी मोठी आहे, पण पुऱ्या आमच्या घरातून मी छोटी असल्यामुळे मला सगळ्यांकडे जावंच लागतं. आणि नाही गेलं ना तर ते बरं नाही वाटत. आणि तुम्हाला सांगते, मला शेतातले पण कामं करायला लागतात. आता मी इथं आलेली आहे, तर कंटिन्यू तुम्हाला ब्लॉग टाकतच जाईल, पण कुठल्या टायमाला टाकणार हे तर काय फिक्स नाही. आणि तुम्हाला सांगते, आम्ही निघालो होतो पुण्यावरनं आणि नंतर नाही का शिरूरमध्ये बहुतेक थांबलेली होती गाडी. आम्ही इथं चहा घ्यायला थांबलो होतो. खरंच इतकं लुटलं नाही या लोकांनी. आमच्या शेजारच्या मावशीने पावभाजी घेतली होती 80 रुपयाला, आणि त्यांना फक्त छोटे जे बटर पाव असतात ते 2 पाव दिले होते आणि थोडीशीच ना भाजी दिली होती. आणि त्यांना ते बिलकुल आवडलं नव्हतं. म्हणजे त्यांचं असं मत होतं की हे खूप लुटण्यासारखे कामं करतात, तर असे कामं कुणीही करू नका. आणि नंतर नाही का शेवटी आम्ही फायनली आपलं भोकरदन नाक्यावरती पोहोचलं, म्हणजे सिल्लोडमध्ये. आणि तिथून ना मला रिक्षाच भेटली नाही 1 तास तर पहिला. नंतर इकडून तिकडून भेटली, तर मग मी बसले. मग मी माझ्या ना जाऊबाईंच्या इथं उतरले. मोठ्याही त्यांचं दुकान आहे, म्हणजे हॉटेल होती त्यांची, अजून पण चालू आहे. आणि नाही का हा माझा पुतणे आहे आणि खूप छोटा आहे, खूप हुशार आहे. हे आमच्या ताई आहेत. मग यांच्या इथं चहा घेतला. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.